करतोय भाष्यासाठी ते दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन या युवराज गंगाराम यांच्या समीक्षा ग्रंथांवर भाष्य करणार आहेत. प्राध्यापक प्रमोद नारायणे हे यशवंत महाविद्यालय वर्धा येथे मराठीचे प्राध्यापक आहेत. काही साहित्य त्यांचे प्रकाशित आहे. सत्याची जात, शोध आणि बोध हा एक समीक्षा ग्रंथ. मी पॉझिटिव्ह आलो. हे जे पुस्तक आहे कोरोना काळातलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक, जो अनुभव सरांच्या वाट्याला आलेला होता, या अनुभवाचं कथन त्यांनी या पुस्तकातून केलं. शरदचंद्र मुक्तिबोध यांची कविता आस्वाद आणि आकलन या नावाचं एक अत्यंत मूलगामी स्वरूपाचं हे पुस्तक आहे. म्हणजे वाघाचे पंजे हा एक बालकविता संग्रह त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहे. अत्यंत उपक्रमशील प्राध्यापक म्हणून ते आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून सरांची एक ओळख आहे. आणि तुम्ही अलीकडे बघत असाल कवितेचे घर नावाचं जो काही उपक्रम आहे, हा उपक्रम सर चालवतात. त्या संस्थेचे ते कार्यवाही आहे. विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांचे निबंध आणि समीक्षा सातत्याने प्रकाशित होत आहेत. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधूनही एक वक्ता म्हणून त्यांच्या प्रभावी वक्तव्याचा आपणास परिचय होत आहे. श्रीलंका आणि थायलंड या देशाचे त्यांनी अभ्यास दौरे केलेले आहेत. आणि दैनिक सकाळमध्ये वर्धा इथून जी आवृत्ती निघते रविवारची पुरवणी, त्या पुरवणीत त्यांनी काही काळ स्तंभलेखन केलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज वैभव पुरस्कार, मी पॉझिटिव्ह या पुस्तकाला जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा राग जाधव राष्ट्रीय पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी सरांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांची साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ही जी वाटचाल आहे ती अत्यंत लक्षणीय आहे. मी अत्यंत सन्मानानं सरांना दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन या समीक्षा ग्रंथावर भाष्य करण्यासाठी आमंत्रित करतो. प्राध्यापक प्रमोद नारायण. विश्वशांतीचे अग्रदूत आणि थेरी गाथा लिहिण्यासाठी प्रवृत्त करून खऱ्या अर्थाने महिलांना अभिव्यक्तीचं, विचाराचं आणि अनुभवाचं स्वातंत्र्य ज्यांनी दिलं ते तथागत गौतम बुद्ध. साहित्याला खऱ्या अर्थाने वैश्विक करण्याचं काम, युनिव्हर्सल करण्याचं काम आणि असं साहित्य जे साहित्य दुर्लक्षित राहिलेलं होतं, त्या साहित्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्याचं कार्य ज्या युगप्रवर्तकांनी केलं, ते युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक मराठी साहित्याचे जनक क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, ज्यांचं वाङ्मय दुर्लक्षित राहिलं पण मोठ्या प्रमाणात ते वाङ्मय उपलब्ध आहे, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी आपल्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं समताधिष्ठित समाज निर्मिती करण्याचं काम केलं, ते छत्रपती शाहू महाराज. आपले सर्व प्रतिभावंत महानायक यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आंबेडकरवादी साहित्य संसदेच्या वतीने प्रतिभाशाली लेखक आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक युवराज गंगाराम यांच्या 3 पुस्तकाच्या प्रकाशनाच्या या आयोजन सोहळ्याचे अध्यक्ष, जे स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि आंबेडकर थॉट्सला प्राध्यापकही आहेत, असे बहुआयामी असलेले, अभ्यासू असलेले, मी अनेकदा त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, प्राध्यापक डॉक्टर रमेश शंभरकर सर,
आताच ज्यांनी या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे, ज्यांनी सन्माननीय युवराज गंगाराम यांच्या पुस्तकाच्या अनुवादाच्या अनुषंगाने जी चर्चा केलेली आहे, ते सहव्याख्याते सन्माननीय रवींद्र सुखदेवे सर, या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत जे नेल्सन मंडेलांच्या संदर्भातील संपादित कवितांच्या अनुषंगाने भाष्य करणार आहेत, ते डॉक्टर प्रकाश राठोड सर, संचलन करणारे आमचे मित्र साहित्यिक डॉक्टर सुरेश खोब्रागडे सर, आणि आजचे उत्सव मूर्ती, प्रतिभा मूर्ती युवराज गंगाराम. खरं म्हणजे सर्व चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पण सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण काही मोजकी नावं घेणं मला पण आवश्यक वाटतंय. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक ज्योती ढाले सर आहेत, कुलदीप शेंडे सर आहेत, सर्जनादित्य मनोहर आहेत, आमचे हॉस्टेल मित्र नामा जाधव बंजारा आहेत, महेंद्रे सर आहेत, कवी संजय गोडघाटे आहेत, सगळेच आमचे कवी आहेत इथे, आणि प्रवीण कांबळे सर आहेत, खेमराजजी आहेत, सगळे. आणि कवी म्हणून ज्यांची ख्याती आपल्या सर्वांना माहिती आहे ते लोकनाथ यशवंत या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही, तरी पण काही मोजकी प्रातिनिधिक स्वरूपातली नावं मी या ठिकाणी घेतली. आमचे हृदय चक्रधर सर आहेत. खरं म्हणजे दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन या पुस्तकाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. सरांना आमचा वेळ गेला असं समजून एक 15 ते 20 मिनिटाच्या अवकाशामध्ये मी माझं भाष्य जे आहे थांबवण्याचा प्रयत्न करेन. दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक समीक्षेचं पुस्तक आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. याच्या पूर्वी सुद्धा एक समीक्षेचं पुस्तक सरांचं आलेलं आहे. 1915 पर्यंतच्या एकूणच काव्याची साहित्याची समीक्षा युवराज गंगाराम सरांनी त्या पुस्तकामध्ये केलेली आहे. 15च्या नंतरचं जे काही काव्य वाङ्मय आहे त्या संदर्भातली एकूणच समीक्षा या पुस्तकात आलेली आहे. आपण जर हे पुस्तक बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की गिरीपर्ण या चित्रकाराने अत्यंत सुंदर अशा प्रकारचं चित्र काढलेलं आहे. कोणत्याही पुस्तकावर बोलत असताना मुखपृष्ठापासून सुरुवात करावी लागते. मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असायला हवं, अर्थग्राही असायला हवं, अत्यंत अशा प्रकारचं ज्याला म्हणू वेधून घेणारं, लक्ष वेधून घेणारं, लक्षवेधी असायला हवं. आणि ही सगळी निकष मुखपृष्ठाची युवराज गंगारामच्या या दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन या पुस्तकाने पूर्ण केलेली आहेत. याचं संपूर्ण श्रेय हे लेखकाला जसं जातं तसं गिरीपर्ण नावाच्या या चित्रकाराला सुद्धा जातं. त्यांच्या नावातच पर्ण आहे आणि त्यांनी पिंपळाची पानं या ठिकाणी काढलेली आहेत. काय दिसतं या चित्रामध्ये? चित्रामध्ये हे दिसतं की नवनिर्मितीचे क्षण आपल्याला या ठिकाणी दिसतात. सर्जनशीलता या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून दिसते. ही सर्जनशीलता वाङ्मयीन सर्जनशीलता असेल, नवनिर्मितीची सर्जनशीलता असेल, नवसाहित्य निर्मितीची सर्जनशीलता असेल किंवा नवी प्रतिज्ञान निर्माणाची सर्जनशीलता असेल, ही सर्जनशीलता आपल्याला अत्यंत कोवळ्या असलेल्या, अत्यंत ताज्या तवाने असलेल्या अशा प्रकारच्या या मुखपृष्ठावरून दिसल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण खरं म्हणजे गिरीपर्णांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे, कारण टाळ्या कमी पडल्या पूर्वीच्या भाषणामध्ये. खूप सुंदर चित्र केलेलं आहे. या पुस्तकाला प्रकाशामध्ये आणण्याचं काम ज्यांचं असतं त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला करणं या निमित्ताने आवश्यक आहे. आणि ते काम केलेलं आहे परीस प्रकाशन पुणेचे गिरीश भांडवलकर.
त्यांच्या नावामध्ये तसा कॅपिटलिस्ट आहे. भांडवल कर वाचतायत ते, भांडवलदार, भांडवलकर, पण ते सोशलिस्ट आहेत. हे सुद्धा आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन सारखं पुस्तक परीस प्रकाशकांनी काढलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. त्याबद्दल गिरीश भांडवलकरांचं, गिरीश सोशल असलेले गिरीशचं आपण खरं म्हणजे टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. आपण या पुस्तकाचं बाह्य रूप पाहत असताना मुखपृष्ठाची कल्पना ज्या पद्धतीनं येते त्याच पद्धतीने ब्लर्ब जर आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येतं. या ब्लर्ब मध्ये खऱ्या अर्थानं या एकूणच पुस्तकाच्या आशयाविषयीच्या संदर्भात सुतोवाच आपल्याला त्या ब्लर्ब मध्ये दिसत आहे. फक्त त्यातली एक ओळ तुमच्या लक्षामध्ये येईल की हे स्पीड ब्रेकर्स शोधणे आपल्या जिवंतपणाचे लक्षण आहे. स्पीड ब्रेकर ओळखताही आले पाहिजे. आपल्याला रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बऱ्याच वेळा दिसतात, बऱ्याच वेळा दिसतही नाही. असे खूप सारे स्पीड ब्रेकर सध्याच्या कालखंडामध्ये आपल्या जागतिक पटलावर, फक्त भारतीय पटलावर नाही, वैश्विक पटलावरती खूप सारे स्पीड ब्रेकर्स लागलेले आहेत. आणि हे जे काही स्पीड ब्रेकर्स आहेत हे शोधणे आणि ते स्पीड ब्रेकर नाहीसे करणे ही खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या प्राध्यापक युवराज गंगाराम सारख्या लेखकाची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी काटेकोरपणे पाळलेली आहे. हे सुद्धा या पुस्तकाच्या निमित्तानं आपण त्याची नोंद घेतली पाहिजे. हे स्पीड ब्रेकर खूपदा येतात, म्हणजे पुस्तक तुम्ही वाचले ना तर स्पीड ब्रेकरच्या संदर्भातला खूप सारी माहिती खूप ठिकाणी हे कसे स्पीड ब्रेकर लागलेले आहेत या संदर्भात खूप ठिकाणी तुम्हाला हे स्पीड ब्रेकर दिसतील. याची चर्चा मी करतो. हे स्पीड ब्रेकर जे आहेत ते भारतात ज्या प्रकारे आपल्याला दिसतात, मग ते साहित्यिकाच्या बांधिलकीच्या संदर्भामध्ये असतील, साहित्यिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये असतील, आणि तो उल्लेख सुद्धा यांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एकूण आपण स्ट्रक्चर पाहत असताना तुमच्या लक्षामध्ये येईल की 4 जे लेख आहेत या पुस्तकातले, म्हणजे एकूण 19 लेख आहेत. या 19 लेखांपैकी 4 लेखांमध्ये त्यांचं काव्याविषयीचं चिंतन आलेलं आहे. आणि उरलेले जे काही 5 पासून तर 19 पर्यंतचे जे लेख आहेत त्या 15 लेखांमध्ये त्यांचं काव्य चिंतन, पण ते समीक्षेच्या अंगाने, परीक्षकाच्या अंगाने किंवा टिपणाच्या अंगाने अशा प्रकारच्या स्वरूपाचा आलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर 5 पासून 19 पर्यंत जे काही त्यांनी त्या कवींच्या कवितांची समीक्षा केलेली आहे, ते जे कवी आहेत ते निवडताना सुद्धा अत्यंत काटेकोरपणे ते निवडले. हे गोष्ट खरी आहे. ही कोणती गोष्ट की त्यांनी प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं आहे की आपण स्वतः एखाद्या कवीच्या कविते संदर्भामध्ये समीक्षण करणं, परीक्षण करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या कवितेला मारणं होय किंवा त्याच्यापासून दूर जाणं होय. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या कवितांचं परीक्षण करण्याच्या भानगडीत पडतो त्यावेळेस आपल्या कवितेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. आणि ते तरी सुद्धा ते शब्द वापरतात प्रस्तावनेमध्ये, तरी सुद्धा आपल्या माणसांच्या कवितेवर आपण लिहायचं नाही तर कोणी लिहायचं, ते लिहिलंच पाहिजे, म्हणून मी ह्या भानगडीत पडलो आहे असं लेखक सांगतात. त्याच्यामुळे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की यामध्ये निवडलेले कवी जे आहेत ते सगळे आसपासचे कवी आहेत. मग ते भंडाऱ्याच्या परिसरामध्ये असतील, ते गोंदियाच्या परिसरामध्ये असतील, ते नागपूरच्या परिसरातले असतील, त्यांची सगळ्यांची नावं या ठिकाणी आहेत. त्या या परिसरामधले जे कवी आहेत, एखादाच कवी पुलगावचा भूषण रामटेके असेल, पण बहुतेक कवी म्हणजे लखनसिंह कटरे पासून तर प्रमोद अनेराव पर्यंत, काही सांगताच येत नाही पर्यंत, इथपासून सगळे कवी तुम्हाला जे दिसतात, किंवा शशी तिवारी असेल, कमलेश तिवारी असतील, हे जे सगळे कवी आहेत ना, हे सरांच्या आसपासचे आहेत. मुद्दाम करून, बुद्ध्या करून ज्याला म्हणू आपण, त्यांनी आपल्या आसपासचे कवी निवडलेले आहेत. कवीलाच
कवींच्या आसपासच्या कवींची समीक्षा करण्याची का गरज पडावी? स्पीड ब्रेकर. याचं कारण आहे स्पीड ब्रेकर. कारण प्रचलित असलेल्या, प्रस्थापित असलेल्या समीक्षकाकडून आपल्या आसपासच्या कवींच्या कवितांची दखल घेतल्या जात नाही. यामध्ये असलेले 15च्या 15 कवी हे चांगले कवी आहेत. त्यांना विशिष्ट प्रकारची काव्यदृष्टी आहे, त्यांची विशिष्ट प्रकारची जीवनदृष्टी आहे. असं असताना सुद्धा आजच्या मराठी समीक्षेनी आपल्या अशा साहित्याची, कवीची, कवितांची दखल घेण्याची फारशी काही त्यांना गरज वाटत नाही. आणि म्हणून आपल्यातलाच एखादा कवी समीक्षक व्हावा लागतो. इकडे जर आपण पाहिलं, प्रचलित, प्रस्थापित, प्रथित यश अशा प्रकारच्या साहित्याच्या एकूणच क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की समीक्षकाचा एक वेगळा वर्ग असतो. जो समीक्षक असेल तो कविता करण्याच्या फारशा भानगडीत पडत नाही. तो समीक्षेचा आपला प्रांत सांभाळत असतो आणि जेवढे काही कवी असतील त्याच्या याच्यात ते त्यांची समीक्षा करण्याचं काम त्यांनी बरोबर काटेकोरपणे पाडलेलं असतं. आपल्या क्षेत्रामध्ये दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही अशा प्रकारचे एक काय ठरवून दिलेलं आहे की काय असं ते आपल्याला दिसतं. पण आपल्याकडे अशी पाळी आलेली आहे की कवी हा समीक्षक होतो. ही गोष्ट खरी आहे की कवीकडे विचक्षक अशा प्रकारची दृष्टी असते, कवीकडे तीक्ष्ण अशा प्रकारची संवेदनशीलता असते, कवीकडे ज्या प्रकारची काव्यदृष्टी असते, ज्या प्रकारची जीवनदृष्टी असते, त्याच प्रकारे कवीकडे समीक्षा दृष्टी सुद्धा असते. कारण तो जीवनाचं भाष्य करत असतो, क्रिटिसिझम अप्लाय. हे कवीचं जसं ध्येय असतं त्याच प्रकारे समीक्षकाचं सुद्धा असतं. ही गोष्ट खरी आहे. एक गोष्ट अशी आहे की ज्याने आपण त्याला इमॅजिनेशन म्हणतो, तर कवीची जे इमॅजिनेशन पॉवर आहे किंवा क्रिटिसिझम जे आहे त्याचं सेकंडरी इमॅजिनेशन आहे. तर कवीची जी ज्याला इमॅजिनेशन पॉवर म्हणतो आपण, ती फर्स्ट प्रायमरी अशा प्रकारची असते, ज्याला म्हणू आपण की त्याला उच्च दर्जाचं अशा प्रकारची इमॅजिनेशन पॉवर असं आपण म्हणतो. पण युवराज गंगारामच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या प्रतिभामध्ये दोन्ही प्रकारची इमॅजिनेशन पॉवर दिसतात. एक तर कवीची जी काही वृत्ती त्यांना आवश्यक आहे ती सुद्धा त्यांच्या प्रतिभा शक्तीमध्ये दिसते आहे आणि समीक्षेसाठी जी काही दृष्टी लागते ती सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये, समीक्षेच्या त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसते आहे. आणि त्याच्यामुळे त्या एकूणच या पुस्तकाच्या स्ट्रक्चरकडे आपण जर पाहिलं तर समीक्षकाकडे असलेली विचक्षण वृत्ती, समीक्षकाकडे असलेली व्यासंगी वृत्ती, समीक्षकाकडे असलेली अभ्यास वृत्ती, समीक्षकाकडे असलेली वैचारिक आणि चिंतनशील वृत्ती जी हवी आहे ती हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला वाटेल की युवराज गंगाराम नावाच्या एका समीक्षकाकडे आहे. जे जीवनाचं तत्व सापडावं लागतं. तुम्ही या शीर्षकाकडे जरी बघितलं तर लक्षात येतं की दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन. तत्वचिंतन हे सत्य शोधाच्या, सत्यान्वेष करण्यासाठी धडपडणारं चिंतन असतं. हा सत्याचा शोध आहे आणि सत्याच्या शोधासाठी निमित्त काय आहे तर 15 कवींच्या कविता. मला खूप वेगळेपणा या समीक्षा ग्रंथामध्ये वाटला. काही वेगळेपणा तुम्हाला मी सांगेन कारण खूप बोलता येईल पण वेळेची मर्यादा असल्यामुळे अगदी मी ज्याला म्हणू आपण फास्ट बॅटिंगच्या स्वरूपात हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करेन. 2020 खेळ. तर या एकूणच तुम्ही समीक्षेच्या लेखांकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये असं येतं की या सगळ्या समीक्षेच्या या लेखांमधून लेखकाची ज्या पद्धतीची अभ्यासवृत्ती मी म्हणालो ती ज्या पद्धतीची या ठिकाणी दिसते. या पुस्तकात त्यांनी प्रत्येक म्हणजे 4 जे चिंतनशील त्यांचे लेख आहेत त्यांची स्वतःची विचारदृष्टी त्या ठिकाणी आहेच. पण त्यानंतरचे जे काही 5 पासून 19 पर्यंतचे जे लेख आहेत त्यामध्ये सुद्धा एक वेगळेपणा जाणवतो. म्हणजे बहुतेकदा तुम्हाला माहित असेल की जेव्हा एखाद्या कवीच्या कवितेच्या पुस्तकावर, कविता संग्रहावर लिहायचं असेल तर एखादी शीर्षक समीक्षकाला वाटतं ते दिलं जातं आणि त्याच शीर्षकामध्ये कविता संग्रहाचं नाव सुद्धा असतं. बरोबर. म्हणजे कविता संग्रहाचं नावाचा उल्लेख येणं
त्या लेखासाठी अत्यावश्यक असतं हे पठडीतल्या एक प्रकारच्या समीक्षकांची एक भूमिका असते. आणि त्याच्यामुळं आपल्याला अनुरूप असलेलं नाव, त्यातला जो काही आशय गर्भ असेल त्या आशय गर्भाच्या संदर्भातलं शीर्षक आणि कविता संग्रहाच्या शीर्षकाचं नाव, असं एकूणच शीर्षकाचं स्वरूप असतं. पण ही वाट सुद्धा युवराज गंगाराम यांच्या या समीक्षेच्या पुस्तकाने मोडलेली आहे. त्यांच्या शीर्षकामध्ये अशा प्रकारचं कुठलंच त्यांनी शीर्षकाचं नाव फारसं दिलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या एकूणच प्रतिभा जी काही आहे त्यांची, किंवा त्यांची एकूणच लेखनाची पद्धती म्हणूया आपण, ती लेखनाची पद्धती अल्पाक्षरी आहे आणि अल्पशब्दी आहे. आशय घन आहे आणि अर्थघनही आहे. म्हणजे अल्पाक्षरी कवितेकडे तुम्ही जर वळलात तर तुमच्या लक्षामध्ये येतं की कविता त्यांच्या अल्पाक्षरी आहे. म्हणजे लोकनाथ यशवंतांच्या जसं कविता अगदी अल्पाक्षरी, किंवा संजय गोडघाटेंच्या कविता अल्पाक्षरी आहेत. कमी ओळींमध्ये जास्तीत जास्त आशय स्पष्ट करायचा. सरांच्या संपूर्ण कविता, डायरीपासून सगळ्या कविता तुम्ही जर पाहिल्या तर त्यांच्या कवितेमध्ये तुम्हाला काय दिसतं, कमीत कमी शब्दामध्ये मोठ्यात मोठा आशय व्यक्त करायचा. त्याच्यामुळे त्यांच्या लेखांमध्ये सुद्धा ती आशय घनता आहे आणि अल्पाक्षरीत्व आहे. 112 पृष्ठांचं हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 29 लेख आहेत. जर तुम्ही पाहिलं तर एका लेखाला फक्त 4 पानं आहेत. समीक्षेचे 30-40 पानं सुद्धा एका कविता संग्रहावरती लिहून होऊ शकतात. आणि सरांच्या या पुस्तकामध्ये एका कविता संग्रहाला 3-4 पानं दिलेली आहेत. काही सांगताच येत नाही नावाच्या या कविता संग्रहाला फक्त त्यांनी 2.5 पानांमध्ये त्याचं भाष्य संपवलेलं आहे. पण ते भाष्य करत असताना मला हा जो समीक्षा लेख आहे तो कसा वाटला, तर फक्त समीक्षा लेख नाही वाटला मला हे वैचारिक लेखांचं पुस्तक वाटलं. मला हे वैचारिक लेखांचं पुस्तक वाटलं. ते यासाठी वैचारिक लेखांचं पुस्तक वाटलं की कविता संग्रहाची समीक्षा करता करता युवराज गंगाराम हे स्वतःचे जे काही चिंतन आहे, स्वतःचं जे सत्यचिंतन आहे, तत्वचिंतन आहे, ते मध्ये मध्ये मांडत जातात. ते जे पठडीतली समीक्षा आहे त्याच्यासारखी समीक्षा करत नाही. पठडीतल्या समीक्षेमध्ये कवी असा म्हणतो, कवी तसा म्हणतो, कवी असा म्हणतो, असं असतं बरं. आणि कवितेमध्ये असलेला जो काही आशय असेल, कवितेमध्ये असलेले जे काही विषय असतील त्याची फोड करत 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 तो जातो. पण युवराज गंगारामच्या कवितेमध्ये तुम्हाला असं दिसत नाही. मला बऱ्याच वेळा वाचताना पुस्तक हे असं वाटलं की हे यांचं वैचारिक लेखांचं पुस्तक आहे. मध्ये 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 तर यांनी कवितेचे कोटेशन्स टाकले नाही आपलं चिंतन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. अशा पद्धतीचं मला हे पुस्तक वाचताना या ठिकाणी वाटलं. या पुस्तकामध्ये त्यांच्या अभ्यासाची खोली सुद्धा तुमच्या लक्षामध्ये येते. म्हणजे व्हॉल्टेअर पासून कबीर सांगतात, ते तुकाराम सांगतात, केशवसूत सांगतात, इकडे पु ल देशपांडे सांगतात, यशवंत मनोहर सांगतात, यांची सगळे कोटेशन्स असतील, त्यांची वाक्य असतील, त्यांचं चिंतन असेल, हे या पुस्तकामध्ये येतेच येते. पण पाश्चात्य विचारवंतांचे सुद्धा कोटेशन्स या ठिकाणी येतात. पाश्चात्य विचारवंतांचे सुद्धा वाक्य या ठिकाणी येतात. म्हणजे पाश्चात्य साहित्यिकांचा, म्हणजे सॅम्युअल जॉन्सन असेल, सार्त्र असेल, अल्बर्ट कामू असेल, सगळे जेवढे त्या काळातले अस्तित्ववादी असतील किंवा जीवनवादी असतील, हे सगळ्या अनेक लेखकांची नावं, त्यांची कोटेशन्स, त्यांची मतं, अशी गुंफत लेखक खऱ्या अर्थाने या पुस्तकाकडे पुढे जाताना आपल्याला दिसतो आहे. खूप बोलण्यासारखं आहे. मी समारोपाकडे येईन. खूप या पुस्तकावर मला बोलता येईल. आधीच म्हटल्याप्रमाणे जास्त भाष्य करू नये. मी वाटलं तर पुढे एखाद्या वेळेस सरांच्या याच्यावरती एखादी लेख मला लिहिता येईल पुढे दीर्घ स्वरूपाचा. पण वेळेच्या अभावी फक्त कशा पद्धतीने यामध्ये आलेला आहे एवढं फक्त मी सांगेन. 1916 या पुस्तकाची तशी पाहिली तर म्हणजे संजय गोडघाटे यांचा जो अस्वस्थ काळ आणि माणूस नावाचा कविता संग्रह आला 1916 आला. पुन्हा हे पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की कोणत्याच ठिकाणी कवीचं नाव तुम्हाला खूपदा सापडत नाही. मला खूप म्हणजे अगदी बारकाईनं पाहावं लागलं. ही सुद्धा या पुस्तकाचं वेगळं पण आहे. सुरुवातीच्याच परिच्छेदामध्ये काय असतं, प्रत्येक समीक्षेच्या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये असतं की हे कवी अशा प्रकारचे आहेत, या पिढीचे आहेत, यांनी हे कविता संग्रह लिहिलेले आहेत आणि आता यांचा हा प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे, या प्रकाशकांनी प्रकाशित केलेला आहे, वगैरे वगैरे सुरुवातीला येऊन जातं.
त्याच्यामुळे आपल्याला पुरेशी कल्पना येते की आता हा कविता संग्रह केव्हा आला, काय झाला. परंतु या पुस्तकामध्ये तुम्हाला कविता संग्रह कधी प्रकाशित झाला दिसत नाही. या कवीचा परिचय तुम्हाला दिसत नाही. वेळ पडली तर या कविता संग्रहामध्ये, या समीक्षा ग्रंथामध्ये तुम्हाला कविता संग्रहाचं नाव पण सापडत नाही. मला संजय गोडघाटेला विचारावं लागलं, बाबा रे तुझा कविता संग्रह कधी प्रकाशित झाला, कविता संग्रहाचं नाव हेच आहे ना, अस्वस्थ काळ आणि माणूस, हे मला विचारावं लागलं त्याला फोन करून. सापडत नाही तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे मला हे यासाठी वाटतंय की हे या समीक्षा ग्रंथाला मर्यादा नाही. या समीक्षा ग्रंथाला एक कालातीत करण्याचा प्रयत्न कदाचित युवराज गंगाराम यांनी केला तर नाही ना. म्हणजे असं तुम्हाला जाणवत नाही या, कारण तिसऱ्या पिढीच्या कवींच्या कवितांचा समावेश आणि त्यांच्या कवितेवरती भाष्य आहे या याच्यामध्ये, म्हणजे इथपर्यंत. पण असं असताना सुद्धा तुम्हाला हे जाणवतं की आता हे चिरकालत्व आहे या पुस्तकाला, कालातीतता आहे या पुस्तकाला. आणि म्हणून या पुस्तकाचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य, खूप वैशिष्ट्य मला या पुस्तकाचे सांगता येतील, पण मी शेवटाकडे आता येईल. तर ह्या पुस्तकाचा कालखंड 1623च्या कालखंडातला, म्हणजे पण सांगताच येत नाही. जो प्रमोद कुमार अनेरावचा असेल किंवा आता अलीकडे लोकवाङ्मयीने प्रकाशित केलेला माणूस असण्याच्या नोंदी असेल. आता फार जोरदार कविता संग्रह मेघराज मेश्रामचा आलेला आहे, त्याची सुद्धा दखल सरांनी घेतलेली आहे. म्हणजे मेघराज मेश्रामच्या कविता संग्रहापर्यंत, माणूस असण्याच्या नोंदीपर्यंत, आणि काही सांगताच येत नाही प्रमोद अनेरावच्या कविता संग्रहापर्यंत, इथपर्यंतची ही वाट या ठिकाणी आलेली आहे. एक ज्याला म्हणून आंबेडकर निष्ठ असलेल्या कवींची निवड केलेली आहे. म्हणजे पूर्णपणे मी आंबेडकरवादी अर्थाने म्हणणार नाही, पण आंबेडकर निष्ठ आहे. त्यांनी एका पुस्तकाच्या याच्यामध्ये लिहिलंय, म्हणजे जे शशी आणि तिवारी आणि कमलेश तिवारींचं एकत्र पुस्तक आहे, हिंदी आहे, हिंदी कविता संग्रह आहे. ते पण वैशिष्ट्य आहे, पण आता जास्त मी सांगणार नाही, त्यामध्ये खूप सारे वैशिष्ट्य तुम्हाला दिसतात. एका स्त्री कवयित्रीची कविता सुद्धा आहे. त्याच्यामध्ये हे म्हणतात की शशी तिवारी आणि कमलेश तिवारी स्वर्ग नाकारतात, देव नाकारतात, ईश्वर नाकारतात, कर्मविपाक नाकारतात, ह्या सगळ्या गोष्टी नाकारतात. म्हणजे कवीला कोणती समीक्षा दृष्टी आवश्यक आहे हे तुमच्या लक्षामध्ये या ठिकाणी येईल. हा कालखंड जो आहे तो कालखंड खऱ्या अर्थाने वेगळ्या प्रकारचा आहे. सध्याच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय तो सुद्धा कालखंड संक्रमणावस्था असलेला कालखंड आहे. अनेक प्रश्न, अनेक आव्हाने आहेत, आणि कवी हा जो कविता लिहितो त्याचा उल्लेख सुद्धा सरांनी केलाय की अरुण कांबळे जसं म्हणतात की शुद्ध लेखन सुधारण्यासाठी मी काही कविता करत नाही. म्हणजे कोणताही कवी हा शुद्ध लेखन सुधारण्यासाठी कविता करतो का, किंवा आपलं अक्षर सुधारलं पाहिजे म्हणून कविता करतो का, तर तो करत नाही. त्याच्यामुळे कवी हा व्यापक दृष्टिकोनातून एकूणच या सगळ्या घडामोडीकडे, अस्वस्थ वर्तमानाकडे पाहत असतो. आणि तो जेव्हा कविता करतो, तो कविता करतो म्हणजे फक्त लेखणी चालवत नाही, शब्द लिहित नाही, तर त्याचं कविता करणं हे एक प्रकारचं सांस्कृतिक हस्तक्षेप सुद्धा असतो. त्याला जे काही जाणवतं ते खऱ्या अर्थानं तो मांडतो, तो हस्तक्षेप करत असतो त्याच्यामध्ये आणि आपलं भाष्य करत असतो. त्या अर्थाने सुद्धा या ठिकाणी या मध्ये तुम्हाला त्या सांस्कृतिक हस्तक्षेपाच्या संदर्भातलं कवीचं, म्हणजे आपल्या युवराज गंगारामचं वक्तव्य तुम्हाला या ठिकाणी पाहता येऊ शकतं. सध्याचा जो कालखंड आहे तो फार भयानक आहे. तिसरं जे पुस्तक येईल आता युवराज गंगारामचं समीक्षेचं, ते नवे कवी, पुन्हा येणारे पुढचे कवी त्यांना घेऊन येणार आहे. आता सध्याचं युग हे आपल्या सर्वांना माहित आहे की पोस्ट ट्रुथचं युग आहे, टेक्नो युग आहे. सध्याच्या काळामध्ये सध्याचा जो काळ आहे तो डीप फेकचा काळ आहे. आता तुम्ही सगळीकडे पाहत आहात ज्या पद्धतीनं डीप फेक सुरू आहे, ज्या पद्धतीनं टेक्नो युगाचा जो काही वापर ज्या पद्धतीनं चाललेला आहे ते युग आहे. आता सध्याचं युग जे आहे ते IAचं युग आहे, इंटेलेक्च्युअल आर्टिफिशियल इंटेलेक्च्युअलचं आता सध्याचं युग आहे. आणि या युगामध्ये आता जे आपण हे सगळं जीवन निष्ठेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीचं सगळं लेखन करतोय, ते लेखन खऱ्या अर्थानं आता कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने तिकडे पुढे जाईल मला माहिती, पण कवी ह्या सगळ्या याच्यामध्ये हस्तक्षेप करतोय कळेलच. पुढची जी समीक्षा युवराज गंगारामची येईल त्या या नव्या युगाच्या अनुषंगाने येईल, आणि नव्या युगाची जी काही आव्हानं आहेत ते आव्हानं घेऊन येईल पुढची कविता. आणि त्याच्यामुळं
आता युवराज गंगारामनी या सगळ्या टेक्नोयुगाच्या अनुषंगाने, AI च्या अनुषंगाने किंवा डीप फेकच्या अनुषंगाने आणि ज्या पद्धतीचं एकूणच साहित्यिकांच्या अभिव्यक्तीवर ज्या पद्धतीचं म्हणजे ज्याला बंधनं आणली जात आहेत, पेरुमलचा उल्लेख त्यांनी केलेला आहे सरांनी या पुस्तकामध्ये. पेरुमलचा उल्लेख ज्या पद्धतीने त्यांनी केला आहे मुरुगलचा, की ते तामिळ लेखक 2012ची कादंबरी मधुरो बाण नावाची, आणि तुम्हाला सगळा तो उल्लेख माहीत असेल. आणि काय करावं लागलं त्याला, म्हणजे 2012ला ती कादंबरी येते आणि त्या वन हाफ वुमन नावाची, आणि त्या कादंबरीवरती मग 2015ला या पेरुगम मुरुगलला काय करावं लागतं, एक पोस्ट टाकावी लागते फेसबुकवरती. आणि काय फेसबुकवरती पोस्ट टाकावी लागते, तर पेरुमल मेला, कवी म्हणून लेखक म्हणून पेरुमल मेला, देव सुद्धा आता त्याला वाचवू शकत. पेरुमल जिवंत आहे पण मेला म्हणून त्याला स्वतःला जाहीर करावं लागतं आणि स्वतःलाच त्याला म्हणावं लागतं की आता याच्या पुढे मी लिखाण करणार नाही. तो लेखन थांबवतो. किती दडपशाही आहे. दिनकर मनवरला काय करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे की त्याची कविता मागे घेतली जाते. तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस फ्रीडम हे फ्रॅक्चर आहे म्हणून सांगतो आणि फ्रीडम हे फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून सांगताना त्याला दिलेला पुरस्कार नाकारला जातो, तो कुमार गांधी. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की एखादा गदर गेला असेल, त्या गदरच्या म्हणजे ज्याला म्हणून आदरांजलीच्या निमित्ताने आपण एखादा कवी संमेलनाचा कार्यक्रम घेतो म्हटला तरी पोलीस बंदी आणतात. काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि अशा एका वातावरणामध्ये पुढचे जे कवी येणार आहेत हे नवे आव्हानं घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा युवराज गंगाराम यांनी तयार राहावं अशा प्रकारची, आणि ते नक्कीच तयार राहतील. नवी दृष्टी ते आपल्यामध्ये समीक्षा दृष्टीमध्ये आणतील अशा प्रकारचा एक आशावाद, अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, खूप बोलता आलं असतं पण मोजक्या शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला. सुपर फास्ट थोडीशी मी गाडी माझी स्वतःची 2020 खेळत चालवली. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आयोजकांना धन्यवाद देतो. सुरेश खोब्रागडे सरांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.